नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तलाठी भरती संदर्भात एक नवीन अपडेट जी आहे तर ती येते आणि आपल्याला काही रिक्त पदांची एकदम ऑफिशियल माहिती जी आहे तर ती इथं मिळते आणि तीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जी आहे तर ते पाहणार आहोत. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, रायगड, अलिबाग, बघा महसूल शाखा स्थापना, तर यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे. बघा 22/1/2026 म्हणजे 22 जानेवारीला आलेलं हे परिपत्रक आपल्याला इथं पाहायला मिळतं. या परिपत्रकामध्ये काय माहिती दिलेली, काय उल्लेख केलेला, या सर्वांविषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तलाठी भरतीसाठी तयारी करत असाल तर आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि सध्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला 25% सूट याच्यावर मिळणार आहे. म्हणून ज्यांना काही जॉईन करायचे असेल ना बॅचेस, त्यांच्यासाठी हा राईट टाइम आहे, कारण की तुम्हाला डायरेक्ट प्राइसवर 25% ऑफ तुम्हाला इथं मिळणार आहे. चला तर काय माहिती दिलेली तर ते आपण पाहूया. बघा, विषय काय आहे, गट क गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत. आणि आपलं जे तलाठी, ज्याला काय म्हणतो आपण ग्राम महसूल अधिकारी, ते गट क संवर्गात येतं मित्रांनो. गट क संवर्गात येतं, त्याच्यामुळे आपल्याला ही पण माहिती मिळणार आहे. बघा पुढे, बघा उपरोक्त विषयास अनुसरून या जिल्ह्याच्या तसेच अधीनस्थ उपविभागीय अधिकारी आस्थापनेवरील बघा गट ब राजपत्रित, गट क गट ड संवर्गातील डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त पदांची माहिती इथं मागवलेली आहे. रिक्त पदांची माहिती पुढे नमुन्यात सादर केलेली आहे. पाहूया चला. आता हे अशा पद्धतीने थोडं फिरवून घ्या आपण. ओके, आता तुम्हाला मे बी थोडी क्वालिटी याची थोडी भुसर दिसत असेल, व्यवस्थित दिसत नसेल तर ते मी तुम्हाला सांगतो तसं. बघा इथं वरती दिलेले आहे, बघा माहे डिसेंबर 2025 पर्यंत गट क गट ड संवर्गातील भरलेली पद, रिक्त पद यांची एकत्रित माहिती इथं आपल्याला दिसते. मग इथं विविध पद आहेत, पण आपल्याला मेन कुठं जायचं मित्रांनो, आपल्या तलाठी पदाला. आता तलाठी पद ज्यांनी दिलेलं नाही इथं, ओके, पण एक पद दिलेलं मित्रांनो, त्याचं नाव आहे ग्राम महसूल अधिकारी आणि यालाच आता तलाठी म्हणतात. ओके, तुम्ही एखादा शोधत असेल या पीडीएफ मध्ये की यार तलाठीचं माहितीच दिलेली नाही, तर ते आता ग्राम महसूल अधिकारी आहे. बघा इथं काय, या कॉलम मध्ये काय माहिती का मित्रांनो, मंजूर पद आहेत पहिल्या कॉलम मध्ये. बघा मंजूर पदसंख्या, मंजूर पदसंख्या, बघा मंजूर पदसंख्या किती, 510 इथं बघायला मिळते. 510 मंजूर पद, मंजूर पद 510 आहेत. प्रमोशनचे काही इथं पद ठेवलेली नाही आहे. आता पुढं इथं शेवटचं जे आहे ना, 81 जागा या रिक्त जागा आहेत मित्रांनो. रिक्त जागा म्हणजे रायगडच्या आत्ताच्या रिक्त जागा, म्हणजे भविष्यात जी जाहिरात येईल तर त्या 81 पदांपेक्षा जास्त येणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर एवढी 81 पद आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात यांची. ओके, रिक्त पाहायला मिळतात. आता मंडल अधिकाऱ्यांची सरळ सेवेने पद भरली जाते, ती प्रमोशनने भरली जातात, ती आहेत 90 आणि जागा फक्त 4 आहेत. म्हणजे भविष्यात जर एखाद्या तलाठी इकडनं इकडे गेला, म्हणजे 4च पद मॅक्सिमम वरती जाऊ शकतात, 4च लोकांचं प्रमोशन होऊ शकतं, तरी पण जास्त जागा खाली जे आहेत तर ते होणार नाही. म्हणजे मॅक्सिमम भविष्यात 85 जागांचं ठेवू शकते, जर यांच्यापैकी काही लोकांचं वरती प्रमोशन झालं तर ते अशा पद्धतीने होऊ शकतं. बघा, आणि महसूल विभागातील काही पद पुरवठा विभागाकडे पाठवण्यात येतात, म्हणून ते पण काही पदांचा उल्लेख आपल्याला इथं पाहायला मिळतो. गट क, वाहन चालक वगैरे हे सगळे काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत, पण आपल्याला फक्त तलाठी या पदाविषयी माहिती पाहिजे होती. बघा मग हे जे आपल्याला रायगड अलिबाग यांचं जे दिसतं आपल्याला, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की 510 पद इथं रिक्त आहेत, 510 पद मंजूर आहेत, त्याच्यापैकी 81 पद ही जी आहेत तर ते रिक्त बघायला मिळतात. म्हणजे आगामी काळात याची जर काही जाहिरात आली म्हणजे तलाठी पदांमध्ये, तर रायगड या जिल्ह्याला जवळपास या अलिबागला इकडे आपल्याला किती 81 जागा ज्या आहेत तर त्या बघायला मिळतील मित्रांनो. तर ही संपूर्ण माहिती होती. माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 26 जानेवारी निमित्त 25% ऑफ आहे, तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.